नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, सांची स्तूप हे भारतामधले प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सांची स्तूप हे भारतामधले प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भोपाळ मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रघुनाथ धोंडो कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सर जे थॉम्सन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणता वायू हा निष्क्रिय वायू नाही? खालीलपैकी कोणता एक वायू हा निष्क्रिय वायू नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लिथियम वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 मोबाईल फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मोबाईल फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्टिन कफूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येते? 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शताब्दी वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता। आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ सांगायचा आहे। आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता। आपल्या ठिकाणी वाक्याचा योग्य काळ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोपनहेगन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युरी गागारिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 पंडित रविशंकर खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सितार वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कलम 80 खालीलपैकी कशा संबंधीचे कलम आहे? कलम 80 हे खालीलपैकी कशा संबंधीचे कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेमधले 8वे परिशिष्ट हे खालीलपैकी कशा संबंधीचे परिशिष्ट आहे? भारतीय राज्यघटनेचे 8वे परिशिष्ट खालीलपैकी कशा संबंधीचे परिशिष्ट आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजभाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 क्रिप्स मिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महात्मा गांधी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा गांधी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 14 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणतं ॲसिड असते? शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बोनिल ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मानव धर्म ही सभा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय जनता पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? भारतीय जनता पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1980 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सूर्यमालेमधील सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधील सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नेपच्यून ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावाने चालतो? संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावाने चालतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भांगडा हे नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भांगडा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंजाब राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नाणेघाट हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाणेघाट हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 नेवासे व संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? नेवासे व संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रवरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर खालीलपैकी कोणतं राज्य आहे? ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1904 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केलेलं आहे? आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1888 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संगणकाला आज्ञा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर केला जातो? संगणकाला आज्ञा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर हा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एंटर बटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 असलमेंढा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? असलमेंढा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रामध्ये नारळाचे सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये नारळाचे सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दमणगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात? कार्बन मोनॉक्साईड व हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉटर गॅस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते? शुद्ध सोने हे खालीलपैकी एकूण किती कॅरेटचे सोने असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 कॅरेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गहू पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लहान आतडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची संख्या खालीलपैकी किती असते? मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची संख्या एकूण किती असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण आहेत? केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली होती? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 पेशवाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? पेशवाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1818 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 नॅशनल विषाणू ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स हा खत कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर हा खत कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अष्टविनायकाचे मंदिर आहे? अहमदनगर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अष्टविनायकांचे मंदिर आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्री सिद्धिविनायक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 55 देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1853 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता आहे. भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिग्बोई आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 दुधवा नॅशनल पार्क हे वाघांसाठी राखीव असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.